अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणांमध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे। कोण जास्त मुलींना पटवणार आणि मोहात पाडणार? परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील मुख्य आरोपी अयान आणि अहमद उझेर खान यांच्यामध्ये ही शर्यत लागली होती आणि यावेळेस आरोपी अयान अहमद हा मुलींसोबत केलेल्या अश्लील कृत्यांचे व्हिडिओ बनवून उझेर खानला पाठवत होता आणि त्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आलाय। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अमोल जोडले गेलेले आहेत। अमोल, ही शर्यत या दोन मित्रांमध्ये लागलेली होती, काय अधिकची माहिती? धक्कादायक माहिती जी आहे या प्रकरणामध्ये आता समोर आलेली आहे। जो मुख्य आरोपी आहे अयान अहमद आणि दुसरा आरोपी उझेर खान जो आहे, या दोघांमध्ये शर्यत लागली होती की कोण जास्त मुली पटवणार। आणि या दोघांच्या शर्यतीमध्ये बघितलं तर मुख्य आरोपी अयान अहमद हा नेहमी ज्या मुलींसोबत अश्लील कृत्य करत होता ते सगळे जे व्हिडिओ शूट करून जे आहे तो उझेर खानला पाठवत होता। आणि काही दिवसानंतर बघितलं तर उझेर खान आणि अयान अहमद या दोघांमध्ये वाद झाला, पैशाच्या कारणावरून वाद झाला व तो वाद जो आहे तो टोकाला गेला। त्यानंतर बघितलं तर उझेर खानकडे जी काही अयानचे जे अश्लील जे व्हिडिओ होते तो व्हिडिओ जे आहे ते व्हॉट्सअप असेल, टेलिग्राम, इंस्टाग्राम त्याने व्हायरल केले व त्यांच्या जवळच्या काही मित्रांना पाठवले आणि ते संपूर्ण जे व्हिडिओ आहे ते संपूर्ण परतवाडा शहरामध्ये प्रत्येकाच्या व्हॉट्सअपवर सुद्धा जाऊन पोहोचले। त्यानंतर हे संपूर्ण जे प्रकरण जे बाहेर आलेले आहे आणि एकूण बघितलं त्याचा संपूर्ण या प्रकरणाचा तपास आहे तो परतवाडा पोलीससह SITचं जो पथक आहे ते आता करत आहे। मात्र आणि दोघांच्या शर्यतीमध्ये हा संपूर्ण जो प्रकार आहे तो समोर आला आणि दोघांचा वाद जेव्हा झाला त्यानंतर जो त्याचा राग होता त्याचा राग अनावर झाला आणि त्यांनी उझेरने संपूर्ण जे फोटो आहे ते इतर मित्रांना पाठवले आणि ते नक्कीच आपण पाहतोय की या संदर्भातली अधिकची अपडेट आपल्याला आमच्या प्रतिनिधी दिलेली। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। तर कोण जास्त मुलींना पटवतं अशी शर्यत या दोन्ही आरोपींमध्ये लागली होती आणि त्यानंतर संपूर्ण प्रकार उघडकीस आल्याचं समजतंय।